हॉस्पिटल जे उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये CSR आणि काही वेगवेगळ्या निधी, महापौर निधी, आमदार निधी आणि असा सगळा मिळून 12 कोटी रुपये जवळपास खर्च केलेले आहेत आणि ती इमारत एकाने ते बांधून दिलेली आहे। अशा पद्धतीनं तिथं उत्तम प्रकारचं उद्याच्याला कोविडची तिसरी लाट आली तरी तयारी असावी या दृष्टिकोनातनं ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, रेग्युलर बेड अशी सगळी व्यवस्था, ऑक्सिजन प्लांट पण तिथं उभा केलेला आहे। लवकरच ते एखादी तारीख काढून त्याचं उद्घाटन होईल। पण मागे महापौरांनी मला विनंती केली होती आणि आयुक्तांनी पण विनंती केली होती की एकदा आपण पहा। वास्तविक 2 बाणेरच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल्स महानगरपालिकेला तिथं मिळालेली आहेत। तसंच पुणे वन परिक्षेत्र कार्यालयामध्ये देखील मागे जसं मी पुणे पोलिसांच्या याकडं जुन्या इमारतीचं नूतनीकरण करण्याचा प्रयत्न त्या सगळ्यांनी केला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी त्यांना चांगलं यश आलं, तशाच पद्धतीनं वन विभागाने केलेलं आहे। आणि त्यांची पण अशा प्रकारची इच्छा होती की मी येऊन एकदा पाहावं। त्याच्यात बरेचसे वरिष्ठ अधिकारी होते, त्यामध्ये काही अडचणी वन विभागाच्या आहेत। राज्यमंत्री महोदय पण बरोबर होते, त्यांनी त्या सांगितल्या, त्या मुंबईच्या स्तरावरच्या आहेत, मंत्रालयाच्या स्तरावरच्या। विशेषतः काही शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना प्राणी ज्यावेळेस हल्ले करतात, मग वाघ असेल, बिबट्या असेल किंवा इतर प्राणी, कधी कधी रानडुकरं पण हल्ला करतात आणि त्याच्यामध्ये जर मृत्युमुखी पडलं तर त्याला पूर्वी ताबडतोब 15 लाख रुपये आपण ट्रेझरीतनं काढून द्यायचो। जरा करोनाचं संकट आल्यामुळे ते आता पहिल्यासारखं होत नाही, त्याला विलंब लागतो। त्याच्यात थोडंसं ज्यांच्या घरातली व्यक्ती गेलेली असते निघून, त्यांच्या नातेवाईकांना त्याचा त्रास होतो, म्हणून त्यांनी सांगितलं पहिल्यासारखंच ते सुरू करा। त्याबद्दलचा सकारात्मक निर्णय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून मी घेईल असं सांगितलेलं आहे। मी मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय पण त्याला निश्चितपणे मान्यता देतील। तसंच खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगतापांची मागणी होती बजेट स्पीचमध्ये, जेजुरीगड विकास खूप मोठ्या प्रमाणात जागृत देवस्थान म्हणून ते प्रसिद्ध आहे, खूप भाविक येतात आणि तिथं काही आराखडा करायचा अशी कल्पना होती, तर त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन त्यांनी दिलं। मोठा आराखडा आहे, 350 कोटी रुपयाचा आहे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा। परंतु त्याच्यामधून कसा निधी राज्य सरकारने द्यायचा, कुठल्या विभागाच्या मार्फत ते करायचं, तिथलं स्ट्रक्चर ऑडिट करणं, तिथल्या बाकीच्या सगळ्यांची संमती घेणं, त्याची जवळपास 1 तासभर चर्चा झाली आणि त्याच्यातून पण एक चांगला मार्ग काढायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। पूर्वीचं जे हेरिटेज गोष्टी आहेत, बाबी आहेत, त्या तशाच्या तशा राहायला पाहिजेत आणि भाविकांच्या दृष्टिकोनातनं, तिथल्या बाकीच्या स्थानिक लोकांच्या दृष्टिकोनातनं सगळ्या सुविधा चांगल्या प्रकारे देता आल्या पाहिजे, अशा प्रकारचं आम्ही नियोजन करायचं तिथं ठरवलेलं आहे। यावेळेस मी पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक, त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील साहेब, दत्ता भरणे, मंत्रिमंडळातील हे 2 आमचे सहकारी आणि खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर पिंपरी चिंचवड असे सगळेच हजर होते, सगळे सदस्य हजर होते। आणि त्याही संदर्भामध्ये आपला एकंदरीत जो प्लॅन आहे तो साधारण 600 कोटी त्या संदर्भातला आहे। आराखडा 695 कोटीचा होता आणि त्याच्यातले 30% रक्कम आपण कोरोनाच्या करता सगळ्याच राज्यातला जो प्लॅन होता, जे वेगवेगळ्या जिल्ह्यांचा, त्यांना खर्च करायला सांगितलेली होती, त्या पद्धतीनं आपण पण खर्च करतोय। 13 तालुके आणि 2 शहरं अशा प्रकारचं आपलं काम चाललेलं आहे। 21-22 हे वर्ष नवीन सुरू झालेलं आहे, त्याच्यामध्ये जवळपास 128 कोटी 93 लाख या आराखड्याला आपण मान्यता दिलेली आहे। आणि त्याच्याबद्दल काही खासदार आणि आमदारांच्या विधायक सूचना होत्या, इतर सन्माननीय सदस्यांच्या होत्या, त्याही आम्ही लक्षामध्ये घेतल्या। मागच्या मीटिंगमध्ये काय चर्चा झाली त्याच्याबद्दलचं पण मिनिट्स, याबद्दल पण चर्चा झाली। विशेषतः अतिक्रमण होत आहेत, काही बाबतीमध्ये PMRDAचं कार्यक्षेत्र वाढत असताना
कार्यक्षेत्र ठरलेलं असताना त्याच्यातली 23 गावं आता शहरात येत आहेत. मग त्या 23 गावांचा डीपी शहराने कॉर्पोरेशननी करावा का PMRDने करावा, असं थोडंसं दोन मतप्रवाह आहेत. ही वस्तुस्थिती खरी आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, एक नागरिक म्हणून, एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुणी केला तर अतिशय उत्तम. उद्याची 50-100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये हे कुठल्या तरी कुणाची तरी जमीन सोडायची, कुणाची तरी जाणीवपूर्वक घ्यायची असं न करता, जिथं शाळेची, कॉलेजची, हॉस्पिटलची, दफनभूमी, स्मशानभूमी, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भातल्या गोष्टी, अशा सगळ्याचा अंतर्भाव, ओपन स्पेस, ग्राउंड्स, क्रीडांगण ज्याला आपण म्हणतो ते, उद्यानं किंवा सबस्टेशनला जागा लागते महावितरणच्या, अशा या सगळ्याचा विचार करून इकॉनॉमी विकर सेक्शन मधल्या वर्गाच्या करता कमी पैशाची जी घरं, ज्याला 1.5 लाख रुपये भारत सरकार देतं, 1 लाख रुपये राज्य सरकार देतं, तोही वर्ग आपल्या शहराच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणावर येतं, त्यांच्याही करता त्या EWS स्कीम करता आरक्षण, असा सगळ्याचा विचार करून बाबी झाल्या पाहिजेत, ही माझी माफक अपेक्षा आहे. त्यामध्ये काहीतरी कॉर्पोरेशनमध्ये ठराव वगैरे ते चाललेलं आहे. लोकशाही पद्धतीनं त्यांना ज्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे, जरूर त्यांनी तो करावा. त्याबद्दल माझं दुमत असायचं काही कारण नाही. पण PMRDAनी ह्या अवतीभोवती असणाऱ्या गावांना फायर ब्रिगेडची व्यवस्था, तिथं साधारण 4 भागामध्ये ते फायर ब्रिगेडची व्यवस्था, कारण कधी कधी कुठं कुठं आकस्मिकरित्या आगी लागतात किंवा काही घटना घडतात, त्यावेळेस तिथं लगेचच यंत्रणा आपल्याला पोहोचवता आली पाहिजे. दोन्ही शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर ही यंत्रणा आहे, परंतु जो उरळी कांचनचा भाग आहे किंवा वाघोलीच्या पलीकडचा भाग आहे किंवा इकडं खडकवासल्याच्या पलीकडचा भाग आहे, हा जो किंवा मावळ तालुक्यातला काही भाग आहे, खेड तालुक्यातला काही भाग आहे, अशा ठिकाणी बहुतेकांनी सुरेश शेळके, दिलीप मोहिते, अशोक पवार या सगळ्यांची मागणी होती आणि ती पण मागणी आम्ही सुहास दिवसेला करायला सांगितलेली आहे. पाण्याची परिस्थिती तुलनात्मक, पाऊस जूनमध्ये बरा झाला, परंतु अजून जुलैमध्ये नेहमी आपल्याकडे पाऊस पडतो तसा काही पाऊस नाहीये. आज देखील आपला वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरला 30-31% पाणी साठा आहे आणि पाऊस तर लवकर आता आला पाहिजे, ही माफक अपेक्षा आहे. हवामान खात्याने पण सांगितलं होतं, रेड अलर्ट केलं होतं, ऑरेंज हे सांगितलेलं होतं, पण तसं काही एवढा पावसाने जोर दाखवलेला नाहीये. पण पिकांना जरा बरं आहे, काही ठिकाणी पडलाय तिथं पिकाला मदत झाली नाही असं नाही, पण अजून मोठ्या प्रमाणावर धरणं भरल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने रिलीफ वर्षभर शहराला पण प्यायला पाणी, प्यायला आणि ग्रामीण भागाला पण शेतीला पाणीला तो मिळत नाही. आणि म्हणून त्या थोड्याशा काळजीमध्ये आम्ही सगळेजण आहोत. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय आषाढी एकादशीला स्वतः पूजेला येणार आहेत. ते दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे राज्याच्या जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री सपत्नीक पूजा करतात, त्या दिवशी ते पूजा करतील. त्या बाबतीमध्ये थोडंसं मला वारकरी संप्रदायाला पण मनापासून धन्यवाद द्यायचे. त्यांनी पण मागण्या केलेल्या होत्या, परंतु चौरवरावच्या अध्यक्षतेखाली आम्ही जी समिती केलेली होती त्याच्यामध्ये काही मागच्यापेक्षा थोडंसं लिबरल धोरण राज्य सरकारने स्वीकारलं आणि त्या प्रकारे त्या सगळ्या परवानग्या दिलेल्या आहेत. तरी थोडंसं कधी कधी काही तक्रारी येतात, काही जण म्हणतात की बाबा ह्याच 10 पालखी का, आमचं का नाही, आमची पण बरेच वर्ष चाललेली आहे. पण माझी सगळ्यांना विनंती की आता त्याच्यामध्ये शांततेने ह्या सगळ्या गोष्टी पार पाडण्याचा आणि आपल्या ज्या परंपरा आहेत, आपल्या प्रथा आहेत, त्या पण टिकवण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया. बकरी ईद 21 तारखेला, बकरी ईदच्या निमित्तानं गेल्या वर्षी जे धोरण स्वीकारलेलं होतं, गेल्या वर्षी तसंच धोरण आपण स्वीकारलेलं आहे, कारण तोही सण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. त्यांच्याही काही मागण्या आहेत, पण त्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका गेल्या वेळेस सारखंच आपण करूया आणि त्याला सर्वांनी सहकार्य करावं, प्रतिसाद द्यावा. कायदा सुव्यवस्था उत्तमपणे राखण्याच्या करता देखील सगळ्यांनी मदत करावी. आज काही व्यापारी असोसिएशनचे पण पदाधिकारी मला भेटणार आहेत, त्यांचंही काही म्हणणं असेल, कारण सध्या तरी राज्य सरकारने लेवल 3 मध्येच बऱ्याचशा भागाला ठेवलेलं आहे
आपल्या राज्यामध्ये काही जिल्हे 0% गेले काही दिवस तिथं पॉझिटिव्हचं प्रमाण दिसतंय, तिथली परिस्थिती वेगळी आहे. पण कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, रायगड आणि हा जो सगळा नगर, ही सगळे जिल्हे जवळपास आहेत. इथं मात्र आजही पॉझिटिव्हचं प्रमाण ज्या प्रमाणात कमी व्हायला पाहिजे तसं झालेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळं आपण सकाळी 7 ते संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत जे पहिलं पद्धत आहे तीच पद्धत चालू ठेवलेली आहे. शनिवार रविवार आपण बंदच ठेवलेलं आहे, कारण शनिवार रविवार सुट्टीच्या निमित्तानं फार लोक बाहेर पडतात आणि त्याचा मग फटका हा बसतो, कोरोना वाढायला मदत होते. आणि त्याच्यामुळं आपण पण आपल्या असणाऱ्या उत्साहाला थोडीशी मुरड घालून यामध्ये मदत करण्याची नितांत गरज आहे. आणि त्याही निमित्तानं मी आमच्या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या सगळ्याच जनतेला आव्हान करू इच्छितो. निर्बंध स्तर पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीणला लेवल 3च आहे. एक गोष्ट आज पुन्हा लक्षात आली, कारण डॉक्टर साळुंखे फिरतात सांगलीला, आता 2 दिवस होते. त्यांचं म्हणणं, ते तज्ज्ञ आहेत या क्षेत्रातले, त्यांनी सांगितलं की करोना बाधित रुग्णांची गृहविलगीकरण न होता संस्थात्मक विलगीकरण झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की एखाद्याच्या घरामध्ये एकच टॉयलेट असेल आणि एकच बाथरूम असेल, एकच वॉश बेसिन असेल, 1 BHK ज्याला आपण म्हणतो, तिथं परिवारातल्या एकाला झालं तर तो बाकीच्यांना पण बाधित करतो. सगळा परिवार तो कोरोनानी वेढतो. ज्यांच्या घरामध्ये 3 रूम आहेत, अटॅच बाय WC आहे, त्याच्यातनं कोरोना झालेला सेपरेट राहतोय आणि सगळी बंधनं पाळतोय, काळजी घेतोय, अशाच ठिकाणी परवानगी दिली गेली पाहिजे असं त्यांनी निक्षून सांगितलं. त्याच्यामुळे दोन्ही आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण आम्ही सांगितलं की बाबा हे गृहविलगीकरणची संख्या, आज पण राज्यामध्ये सगळ्यात जास्त पॉझिटिव्हची संख्या आज पुणे जिल्ह्यातच आहे. आपलं पॉप्युलेशन जास्त आहे ही गोष्ट अलैदा, पण तरी देखील संख्या आज आपल्याकडे जास्त दिसते. तज्ज्ञांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये एकमेव पर्याय म्हणजे लवकरात लवकर सगळ्यांना दोन्ही वॅक्सिन दिली गेली पाहिजे. आपल्याकडे वॅक्सिनचं प्रमाण बरं आहे, परंतु अजून मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनची गरज आहे. आत्ता मुख्यमंत्री महोदय सगळ्या विभागीय आयुक्तां, कलेक्टरांची VC चाललेली आहे, 12:30ला आज होती. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी माझ्या माहितीप्रमाणे पंतप्रधानांच्या बरोबर देखील यांची VC, मुख्यमंत्र्यांची VC आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री राज्याच्या वतीने जे जे काही प्रश्न आहेत ते पंतप्रधानांच्या समोर मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील. आज काही बाबतीत मात्र आपल्या इथं खाजगी वॅक्सिन देखील दिलं जात आहे. अर्थात ते पैसे घेऊन दिलं जातं, ज्यांची ऐपत असेल ते तिकडे घेत आहेत. पण आपण ज्यांचे उद्योगधंदे आहेत, जे उद्योगपती आहेत, त्यांना आव्हान केलेलं आहे की तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये जो वर्ग कामाला आहे त्या सगळ्यांना दोन्ही वॅक्सिन करून घ्या आणि तुमचे कारखानेही सुरू करा. कारण आपल्याला आता चक्र पण फिरलं पाहिजे. म्हणजे करोनाचं संकट दूर करत करत एकदम पहिल्या लॉकडाऊनमध्ये सगळं जसं बंद होतं तसं न ठेवता मास्कची काळजी घेत, बाकीच्या सगळ्या फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर वगैरे याचा वापर करत ह्याही गोष्टी चालू राहिल्या पाहिजे. नाहीतर मग गरीब वर्गावर ह्याचा फार फटका बसतो, कारण त्यांना काहीच उपजीविकेचं साधन राहत नाही आणि कामगारांच्यावर पण वेगळ्या प्रकारचं गंडांतर त्या ठिकाणी येतं. म्हणून त्याला ह्यांनी मात्र प्रतिसाद दिला उद्योगपतींनी, किंवा आम्ही यामध्ये निश्चितपणे लक्ष घालून आम्ही आमच्या कामगारांना वॅक्सिनेशन करण्याच्या करता पुढाकार घेऊ. अशा प्रकारचे साधारण आज गोष्टी होत्या आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या सगळ्या बैठका पार पाडल्या आणि सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा. परत
नाही, लेवल 3 मध्ये आपण लेवल 3 मध्ये आहे. ते नाही ना, काही बदल झाले नाही. मी तेच सांगतो, ह्या आठवड्यामध्ये सगळ्यांनी आम्ही, सर्व खासदार, सर्व आमदार आणि सर्व पदाधिकारी सगळ्यांनी एकत्रपणेच निर्णय घेतला की आहे तेच कंटिन्यू त्या ठिकाणी चालू ठेवावं, लेवल 3च ठेवावं, अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे. कारण ज्या प्रमाणामध्ये आता तुम्ही बघितला तर राज्याचा मृत्यूदर 2.4 आहे, आपला पुणे जिल्ह्याचा 1.6 आहे. त्या संदर्भामध्ये आपले निर्बंध लेवल 3 वरच आपण ठेवलेले आहेत. आपलं बाकीचं फायर ऑडिट व इतर सगळ्या काही गोष्टी आपण केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठला अडचण नाही. पुणे जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हचा दर 5.7 तर सध्याचा आता 4.36 आलेला आहे. पुणे जिल्ह्याचा कोरोना मुक्तीचा दर 97.30 तर राज्याचा 96.21 आहे. त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात कोविडच्या लसीकरणाचा 20 लाखाचा टप्पा आपण पार पाडलेला आहे. आणि आपण सातत्याने तिसऱ्या लाटेची काळजी घेत घेत कॉच बेडची पण संख्या वाढवतोय. सध्या शासकीय दवाखान्यात जवळपास 3,500 बेड्स उपलब्ध आहेत आणि खाजगी दवाखान्यात जवळपास 2700 बेड त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्युकरमायकोसिसचे 14/7/2021 पर्यंत 1255 रुग्ण होते, त्यातले 669 बरे झाले. 410 वर उपचार चालू आहे. त्याच्याकरता जी काही औषधं वगैरे लागत होती, मध्ये जे शॉर्टेज होतं तसं इंजेक्शन वगैरेचं कुठलंही शॉर्टेज राहिलेलं नाही. पण दुर्दैवाने त्याच्यातनं 176 लोक या म्युकरमायकोसिसच्या आजारामुळे मृत्युमुखी पडलेली आहेत. नाही, गेल्या आठवड्यात जे होतं त्याच प्रकारे आपण ठेवलेलं आहे. पुणे शहर आणि ग्रामीण यात 16 आपण ऑक्सिजन प्लांट वगैरे बाकीच्या पण गोष्टी करतोय. आणि तुम्ही जे म्हणताय, मी पुन्हा तुम्हाला सांगतो की हा निर्णय झालेला हा आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे चर्चा करून घेतलेला निर्णय आहे. आणि त्याच्यात काही तज्ज्ञांनी पण, डॉक्टर कदम आणि डॉक्टर साळुंखे यांनी पण त्यांचा जो काही अनुभव आहे, त्यांना काही जे काय शक्यता वाटते ते पण त्यांनी बोलून दाखवले. काय 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 हॉटेल व्यावसायिकांच्या करता आपण त्यांना घरपोच जर फूड द्यायचं म्हटलं तर परवानगी दिलेली आहे. नाही, आता एक त्या कुठल्या आता कारणाकरता केली मला माहिती नाही, परंतु आता अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने पुढे येते की काही जर झालं तर ही आत्महत्या त्याच कारणाकरता केली असेल, कदाचित झाली पण असेल. ती बाब अतिशय दुर्दैवी आहे, तसं घडता कामा नये. पण राज्य सरकार तरी काही मुद्दामून करतं का? आज आता उद्याच्याला प्राईम मिनिस्टर पण काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन व्हीसी घेणार आहेत, व्हिडिओ कॉन्फरन्स. त्याच्यामध्ये पण ते पण सांगतील. त्यांनी पण मधल्या काळामध्ये आव्हान केलेलं आहे. कुणालाच आम्ही तर म्हणतोय, उलट पहिल्या लाटेच्या काळामध्ये ज्या प्रकारचं लॉकडाऊन होतं तसं लॉकडाऊन सेकंडला नव्हतं. नाहीतर तुम्ही आम्ही पण बाहेर पडू शकत नव्हतो, एकदम सन्नाटा असायचा रस्त्यांवर. त्या मानाने बरीच शिथिलता आपण दिलेली आहे. पण शिथिलता दिली तर तुम्ही पण बघता, मग भुशी डॅमवर गर्दी कशी होती, लोणावळ्याला कशी, महाबळेश्वर, माथेरान, सिंहगड प्रचंड गर्दी होती. म्हणजे तिथं मग त्यांना थोडंसं सांगून बाहेर काढण्याच्या करता पोलिसांना त्यांच्या पोलिसी यंत्रणेचा वापर करावा लागतो, तसंही होता कामा नये. म्हणून कुणाला, आणि मोफत धान्य बाकीच्या बाबी त्या ठिकाणी चालूच आहे. आणि हे सगळं चालू असताना आरोग्याच्या दृष्टिकोनातनं जे काही महत्त्वाच्या निर्णय घेण्याची गरज आहे ते राज्य सरकार घेत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था घेत आहेत, सगळेच घेतात. इव्हन आता पहिल्या टप्प्यामध्ये खाजगी डॉक्टर तर घरीच बसले होते, दवाखान्यात येत नव्हते, ती भीती त्यांची गेली. आता त्यांनी दवाखाने चालू केले. त्यांचे मोठे मोठे हॉस्पिटल नॉन कोविड, कोविड या दोन्हीच्या पद्धतीनं चाललेले. हे बदल झालेला आहे. आणि
थोडं प्रमाण हे कमी येऊ द्या ना. कमी आल्यानंतर आम्ही पण लगेचच परवानगी द्यायलाच बसलेलो आहे. आम्हालाही बरं वाटत नाही, पण आपण वरून खाली आलोय पण त्याच लेवलला राहिलोय. डॉक्टर मंडळींचं म्हणणं किंवा वैद्यकीय क्षेत्रातल्या टॉपचं म्हणणं आहे की ते खाली आलं पाहिजे. जसं राज्यातल्या 8-9 जिल्ह्यामध्ये गेले 5-6 दिवस 0-0-0 पॉझिटिव्हचं प्रमाण आहे. तसं कमी झालं की आपल्याला ह्या सगळ्या बाबी सुरूच करायच्या. उलट आम्ही आता शाळेंच्या करता बऱ्याच पालकांनी पण प्रतिसाद दिलाय की आता तुम्ही शाळा सुरू करा. आणि काही बाबतीमध्ये आम्ही पण हा विचार करतोय की दोन्ही व्हॅक्सिन घेतलेला असेल तर त्यांना बऱ्यापैकी परवानग्या द्यायच्यात. अर्थात दोन्ही व्हॅक्सिन घेतलं तरी त्यांनी बाकीचं जे निर्बंध आहेत त्याचं पालन केलंच पाहिजे. व्हॅक्सिन सप्लायमध्ये आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं होतं जून एंडच्या नंतर व्हॅक्सिनचं प्रोडक्शन 100% वाढेल आणि जुलैमध्ये सप्लाय चांगला होईल. जुलैमध्ये तुलनात्मक जूनच्या सप्लाय वाढलेला, पण जी अपेक्षा होती की मोठ्या प्रमाणावर वाढेल, म्हणजे कधीच आपल्याला आज व्हॅक्सिन बंद करावं लागणार नाही का तर व्हॅक्सिन नाही म्हणून, तसं अजूनही घडतंय. व्हॅक्सिन कधी कधी 7 दिवस कंटिन्यू मिळत नाही, कधी 2 दिवस 1 दिवस असं बंद ठेवावं लागतं. याचा अर्थ त्यांच्याकडे तेवढं प्रोडक्शन नाही. एक केलेलं केंद्र सरकारने सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी परदेशामध्ये व्हॅक्सिन पाठवायला जी परवानगी दिलेली होती ती आता 100% थांबवलेली आहे. आपल्याच इथं भारत बायोटेक आणि सिरम या दोघांना उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या सूचना देऊन त्यांनी पण उत्पादन क्षमता वाढवलेली. ॲडिशनलचे 2 व्हॅक्सिन म्हणजे जे कंपन्या आहेत परदेशातल्या त्यांनाही आपल्या देशामध्ये व्हॅक्सिन विकण्याच्या करता केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. हे बदल काही झालेले. कुठला? मी सांगितलं ना, लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचा त्यांना निर्णय घेता येतो. आता सरकार ठरवेल की बाबा MRDA कडे ठेवायचं का आता ह्यांनी ठराव केला म्हणून ह्यांना द्यायचं. दोन्हीपैकी एकच करावं लागेल. जर ह्यांना परवानगी दिली तर PMRDA ला सरकारला सांगावं लागेल आता तुम्ही थांबवा, आपण त्यांना देतोय. जर PMRDA लाच दिली तर ह्यांचा ठराव विखंडित करावा लागेल. 2 पैकी एक बाबी करावे लागणारच आहे ना. ठीक आहे ना. आता प्रत्येकाला तुम्हालाही माहिती आहे PMRDA मध्ये ऑफिसर असतात. कोण ऑफिसर आहेत तुम्हाला माहिती आहे. सुहास दिवसेचा आजपर्यंत रेकॉर्ड चांगले. काही ठिकाणी गेलं तर कुणाची महानगरपालिका असो, मी आज भाजपचे म्हणून म्हणत नाही, कधी काँग्रेसची होती, कधी राष्ट्रवादीची होती, कुठं शिवसेनेची महानगरपालिका असते आहेत, कुठं भाजपच्या आहेत. त्यावेळेस अनेक लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस कधी कधी वेगवेगळे इंटरेस्ट निर्माण होतात. ही पण वस्तुस्थिती खरी. पाठीमागच्या काळामध्ये अशा प्रकारचा अनुभव हा काहींना आलेला आहे आणि जी काही यंत्रणा ठरवलेली आहे त्या यंत्रणेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपालिका, महानगरपालिका त्यांनाही अधिकार आहेत. परंतु त्याच्यामधनं जर कुठला अधिकाराचा वेगळ्या पद्धतीने वापर होत असेल तर त्यांच्याही वर राज्य सरकार आहे. राज्य सरकारने पण काही अगदीच न उद्याचे 50-100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय नाही घेतले तर तुम्हाला हायकोर्ट पण आहे. सगळे आहेच ना. नाही, आज आम्ही दोन्ही आयुक्त, कलेक्टर आणि महापौर आणि जिल्हा परिषद यांना सगळ्यांना सांगितलं. ही चर्चा मी का सगळ्यांच्या देखत करून आणतो की मग लोकप्रतिनिधींना देखील एकदा लक्षात आलं की बाबा होम आयसोलेशन हे बरोबर नाही, तर मग ते पण खाली सांगतात. नाही तर मग तेच मागण्या करत बसतात. मग त्यांना एकदा कळालं तर ते त्यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा नागरिकांना सांगू शकतात की त्याचं कारण हे आहे की तुमचं घर जर छोटं असेल तर होम आयसोलेशन मध्ये तुमच्या सगळ्या कुटुंबाला बाधा येणार आहे. ह्याच गोष्टी आपल्याला बाकी काय ह्याचा नीटपणे बाबी राबवण्याच्या करता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो.
त्यांची मागणी आहे, त्याबद्दल दुमत नाही. चर्चा अशी झाली, मॉलमध्ये जर एखादा ग्राहक काही घ्यायला गेला तर त्याला जे घ्यायचं असतं तो घेतोच, पण नंतर तो बराच काळ त्या मॉलमध्ये फिरत बसतो. अशी फिरणाऱ्यांची संख्या वाढते. इंडिव्हिज्युअल एखादं बुटाचं शॉप असेल, चपलेचं शॉप असेल, किंवा कपड्याचं होजेरीचं शॉप असेल, किंवा किराणा मालाचं दुकान असेल, तर आपण गेल्यानंतर जेवढं पाहिजे तेवढं घेतो, लगेच बाहेर पडतो. मनुष्याची पद्धतच आहे, स्वभावच आहे. पण मॉलमध्ये तुम्ही आम्ही बघितले ना कित्येकदा, आपण पण कुठे गेलो आणि टाइमपास होत नसतो, समजा तुम्ही आम्ही दुबईला गेलो आणि काही काम आहे, तर फॅमिली जर खरेदी करते तर आपण पण मॉलमध्ये नुसतं बसतो, इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय, बसतो की नाही. तसं मॉलमध्ये कधी कधी काही ग्राहक टाइमपास करायला पण येतो. त्याच्यात एक विचार आम्ही करतोय की दोन्ही जर व्हॅक्सिन घेतलेला असेल आणि त्याचं सर्टिफिकेट असेल तर तसा काही मार्ग काढता येतो का काय, तो मात्र आमच्या समोर विचार चालू आहे. कारण मॉलला एंट्री एकच आहे, एक्झिट एकच आहे, तिथं त्यांनी तशा पद्धतीची व्यवस्था केली तर त्याचा उपयोग होईल. आपल्याला काळजी घ्यायची, त्याच्यातनं पुन्हा तिसरी लाट येऊन पुन्हा सगळ्यांच्यावर निर्बंध येता कामा नये, ही आपली खबरदारी. मी आपल्याला सांगू ना, त्याच्यामध्ये आता पार्लमेंटचं अधिवेशन उद्याच्या सोमवारपासून आहे, तेव्हाच कळेल ना आपल्याला. चर्चा असणं वेगळं आणि प्रत्यक्षात विधेयक येऊन ते मंजूर करणं वेगळं. त्याबद्दल आम्ही राज्यपालांना भेटलो, आम्ही मुख्यमंत्री आपल्या पंतप्रधानांना भेटलो, आम्ही सभागृहामध्ये ठराव केला, सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. जरी घेतलेलं असलं तरी शेवटी महानगरपालिका, आजच काही महानगरपालिकेत 23 गावं चालली नाही, ही 4-5वी वेळ आहे. पूर्वी धनकवडी पण महानगरपालिकेत नव्हतं. तीच गोष्ट पिंपरी चिंचवडची. त्याच्यामुळे ते पण नीटपणे विचार करून निर्णय घेतील ना. आपण पण एखादी गोष्ट होतीये म्हणल्यानंतर त्याच्यात अशा पद्धतीनं चुकीचं वागणं पण बरोबर नाही ना. जो वर्षानुवर्षे तिथं काम करतोय त्याला जरूर तिथं शिक्षक असेल, बाकीचे जो स्टाफ असेल, स्वच्छतेचं काम करणारा वर्ग असेल, अनेक लोक असतात, त्यांनी खरोखरीच जर तिथं असतील तर त्यांना सामावून घेण्याचं काम कॉर्पोरेशन करेल. त्याच्याबद्दलची मीटिंग माझ्याच अध्यक्षतेखाली झाली होती. काय 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 हा, अजून तरी माझ्या कानावर तसं काही नाही. कारण पूर्वीच्या काळामध्ये आम्ही विलासराव देशमुख मंत्रिमंडळात असतानाच तो निर्णय झालेला होता आणि तो मोनोरेलचा प्रकल्प केलेला होता. पण मोनोरेलच्या प्रकल्पाला ज्या प्रकारे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळायला पाहिजे तसा तेवढ्या प्रमाणात मिळत नाही, ही फॅक्ट आहे. पण काहींचं म्हणणं की तो वडाळा आणि तो सगळा परिसर तिथं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर फरक पडलेला दिसेल. कुटुंबाला जाऊन लग्न करू नका म्हणून लोकांच्या घरी पोहोचले आणि लग्न मोडले. काय 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 लव जिहाद, मुस्लिम हिंदू लग्न होणार असेल तर लव जिहाद आहे असं म्हणून त्या मुलीच्या घरी किंवा मुलाच्या घरी लोक पोहोचतात किंवा पत्र लिहितात आणि तुम्ही लग्न लावू नका अशा पद्धतीचे धमकावणं होत आहे आणि लग्न मोडताय. काय नेमकं या सगळ्याबद्दल? अशा गोष्टी ह्या चुकीच्या आहेत. प्रत्येकाला आपलं आपलं व्यक्ती स्वातंत्र्य, सगळ्या काही गोष्टी आहेत. पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी निश्चितपणे सरकारची आहे. जर तशा प्रकारची तक्रार आली तर त्याची गंभीरतेने नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल. मी आपल्याला सांगू का, जोपर्यंत रीतसर त्याच्याबद्दल जाहीर होत नाही तोपर्यंत वक्तव्य अशा बाबतीत करणं उचित नाही. मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, माझ्या तरी कानावर तशी काही बातमी नाहीये. तुम्ही काय करता, कुठलं तरी काहीतरी ऐकता, हे असं कानावर येतं तसं कानावर येतं. कानावर येणं वेगळं आणि अधिकृत असणं वेगळं. अधिकृत असेल तर जरूर मी तुम्हाला माहिती देईन.
पर्यटन स्थळावर गर्दी होते, त्याच्याकरता शनिवार रविवार जो सुट्टीचे दिवस असतात त्या दिवशी बाहेर म्हणजे अशा पद्धतीनं बाहेर पडण्याच्या करता आपण निर्बंध आणलेले आहेत. तिथं गर्दी करता येणार नाही. तुम्ही बघितलं मध्ये बुशी डॅमवर पण गर्दी केली तर तिथं सकाळी पोलीस गेले, त्यांना बाजूला काढलं. असं गर्दी करू नये हाच त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन. हे व्यवस्थितपणे कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर आपल्याला परवानग्या ह्या द्यायच्याच आहेत, त्याच्याबद्दल आम्ही थांबणारच नाही. तुम्हाला कोणी सांगितलं झोटिंग कमिटीनं ठपका ठेवला? बातम्या मी म्हणतोय ना, बातम्या त्या बातमीत तथ्यच नाहीये. नाही, पण झोटिंग समितीचा अहवालच आमच्या समोर आलेला नाही. त्याच्याबद्दल तर उलट एकदा स्वतः सभागृहामध्ये त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलेलं आहे ते आपण विधिमंडळामध्ये आहे. आणि झोटिंग समितीचा आजपर्यंत तिथं अहवाल वगैरे काही दिसत नाही. ते बातम्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पसरल्या जातात. आणि खरं तर मी नेहमी सांगतो, इतके महत्वाचे प्रश्न आज राज्याच्या समोर आहेत, पण कुणीतरी काय, आता त्या दिवशी एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी काही स्टेटमेंट केलं. मी मुख्यमंत्री आम्ही दोघांनी चर्चा देखील आजपर्यंत केली नाही. मीच चॅनलला बघतोय मुख्यमंत्री अजित पवारांची ह्या विषयावर घन चर्चा अमुक तर. अरे काय तुम्ही खोट्या किती बातम्या द्याल? आम्ही जर मी उद्या सांगायला गेलो तर किंवा हे अशा धादांत खोट्या बातम्या देतात तर लोक ते चॅनल बघण्याचं बंद करतील. कुठंतरी तुम्ही मला विचारायला पाहिजे होतं की बाबा अजित पवार अशाबद्दल आमच्या कानावर बाब आलेली आहे, तुमची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली का? आम्ही त्या विषयावर चर्चाच केली नाही. काय कारण आहे करायचं? प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाच्या संदर्भातल्या निवडणुका कशा कराव्यात काय कराव्यात तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्या बातम्या पसरल्या आणि 2 दिवसांनी पुन्हा बातमी आली की ज्या व्यक्तीच्या बद्दल बातम्या पसरल्या होत्या ते म्हणले मी असं काही बोललेलोच नाही. असं करू नका. तुम्ही मला खूप वर्ष ओळखता, मी जे काय असेल ते स्पष्टपणे सांगणारा माणूस आहे. नाही म्हणल्यावर अजून काय आता बोललं? ऍफिडेव्हिट करून देऊ का? नाना पटोले ज्या पद्धतीने विधानं करतात त्यामुळे आघाडीत एक प्रकारचं वातावरण खराब येऊ का? विधानं केली तरी बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आघाडी भक्कम आहे, आम्ही एकत्रपणे काम करतो. आणि नंतर नानांनी पण हे सांगितलेलं आहे. कदाचित कार्यकर्त्यांना थोडंसं उत्साह येण्याच्या करता पूर्वीच्या काळात काय व्हायचं, पार्टीच्या मिटिंग आतमध्ये व्हायच्या त्यावेळेस एकदा मीडियाला फोटो बिटो काढले, क्लिप वगैरे केल्या, बाहेर जावं म्हणून सांगितलं की आत काय चाललंय हे कुणाला कळायचं नाही. आता त्या क्लिपमुळं फोनमुळं, आता हे महाराज जसे फोन माझ्याकडे घेऊन बसलेत तर मी जे काय बोलतो ते दिसतंय. पूर्वीच्या काळामध्ये एखादं बोललेलं अंगलट आलं तर काही जण म्हणायचे मला ऐकूच आलं नाही. अशा पण घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या की ते काय बोलले ते मी ऐकलंच नाही. त्यावेळेसचे राज्याचे मुख्यमंत्रीच म्हणलेले, आपल्याला आठवत असेल. तसं आता ते राहिलेलं नाही. आणि म्हणून कदाचित कधी कधी कार्यकर्त्यांची बंद खोलीमध्ये चर्चा करत असताना काही चर्चा होत असते. सगळ्याच चर्चा काही बाहेर सांगायच्या नसतात, काही पार्टी अंतर्गत चर्चा होत असतात. तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये दुमत असायचं काय कारण? नाही, मला नाही माहिती. मला तर सगळी काँग्रेस एक संघ दिसते, सोनियाजींच्या नेतृत्वाखाली काम करत असतात. काही नाही, परीक्षाच झाल्या नाही म्हणल्यावर विक्रमी निकाल लागणारच ना, साधं गणित आहे. अहो, थोडीशी कधी कधी अशा प्रकारे जेवढे त्याच्यामध्ये संपर्क साधतात ती संख्या वाढली, त्याच्या क्षमतेच्या पलीकडे गेली तर असं घडतं. पुन्हा ते रुटीनला बसतं. थोडा सगळ्यालाच पहिलं बघायचं, आपला मुलगा मुलगी पास झालाय का, काय झालंय वगैरे वगैरे. त्याच्यावर सगळेच एकदा जसे जसे ज्यांना निकाल कळतील ते त्याच्यातनं बाहेर पडले की तिथला लोड कमी होईल.
लोड कमी झाल्यावर कळेल. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक फक्त मतदानाने न येता आवाजी मतदानाने यांची अशा पद्धतीची चर्चा आहे कारण की विरोधकांना त्या चर्चेमध्ये काही तथ्य नाही. दादांत खोटी चर्चा तुमच्या कानावर आली. दादा कोरोनाने ज्यांचे पालक गेले आहेत असे जे दोन आई वडील असतील तर त्यांना 5 लाखाची मदत मिळते पण ज्यांचे एकच पालक गेलेले तर त्यांना फक्त 1,000ची मदत मिळते. त्याबद्दल आम्ही निर्णय योग्य पद्धतीचा घेतोय. कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार आहे. आमचे चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांचं पण तसंच मत आहे आणि आम्ही त्याच्यातनं मार्ग काढतो. दादा वारी संदर्भात सगळी तयारी झाली मात्र विश्व हिंदू परिषदेने मुख्यमंत्र्यांना वारीची पूजा करायला विरोध केलाय. ठीक आहे, विरोध करणारे विरोध करतात. मुख्यमंत्री तिथं जातील, पोचतील, पूजा करतील. आता एवढ्या मोठ्या